सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेत राहा, कारण की माझे जर ब्लॉग पण बघितला तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, आणि जर जुने असाल तर लाईक करा आणि शेअर करा. तर चला आपण आता ब्लॉगला हा चालू करत आहे. तर ब्लॉग आजचा असा असणार आहे. आज म्हणजे खूपच बेकार पाऊस पडलेला आहे आणि मला ना आज कांदा भाजी खायचा मूड झालेला आहे. तर मी आता कांदा भाजी खाणार आहे. तर त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर ती तुमची तुम्ही बनवत असाल तशी वेगळी, पण मला जशी ती मी तशी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग वाढल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता ब्लॉगला चालू करूया. तर भावांनो, आता आपण घेतलेला आहे कांदा कापायला. तर आता पहिले कांद्याचा आपलं कपडं काढूया. तर कॅमेरावर आपले कांद्याचे कपडे काढतो ते आपण. तर आता आपण कांद्याचे कपडे काढूया मस्त की एकदम ओके म्हणून. मला पण घेऊया फक्त कांदा नाही. तर भावांनो, कांदा आपण साफ करून झालेला आहे. कपडे कांद्याचे काढलेत आणि कांद्याला आपण कट करूया. तर भावांनो, आता आपण कांद्याला कापून कट करूया मस्त एकदम ओके होऊन. बघा, आपण लांब्या लांब्या स्लाइस ठेवू. जवळ आण जवळ. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कांदे कापून घ्यायचे आहेत या प्रकारे. तर मी आता चार कांदे घेतलेले आहेत कापायला. तर आता कांदे कापतोय मी. तर भावांनो, आता आपण इथे कांदे कापून घेतलेले आहेत. तर कांदे असे जरा चिपकलेले आहेत, ते जरा आपण सुटसुटीत करूया. ते अख्खे म्हणजे या करावं लागतील, म्हणजे तळताना आपल्याला जरा बरं वाटलं पाहिजे. म्हणजे एकदम मधून आपण तुम्ही बघू शकता बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कांदे करून घ्यायचे. ते बघा अख्खे सुटसुटीत झालेले आहेत. तर मी घेतलेलं आहे, ते बघू शकता बेसन आहे आणि ते तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर कुरकुरत होतात. आणि आपले मसाला घेतला आहे आणि ते मीठ आहे. बघा इथे बाजूला मीठ आहे. मीठ आहे, तांदळाचं पीठ आणि बेसन आणि मसाला. तर या 4 वस्तूंनी आपण आता करणार आहात. तर पहिले आपण बेसन टाकूया मस्त त्याच्यात ओतमधून. मसाल्याची मिठाची जशी तुमची क्वांटिटी असेल त्या प्रकारे तुम्ही करून घ्या. तर भावांनो, अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे. ते बघा तुम्हाला दिसत आहे, म्हणजे अख्ख्याला मसाला कशाला येतो, अख्याला लागून पाहिजे. कांदा या केलेला आहे, त्यात थोडासा मी ना गरम तेल टाकला, कारण की जरा क्रिस्पी होईल म्हणून. तर आता तेल आपला तापलेलं आहे. आता आपण बघूया तेल तापलाय का. एक मिनिट थांबा, थोडंसं आपण तेल टाकून बघूया तेल तापलाय का. आणि तेल तापलेलं आहे. तर आपण इथे आता भजी काढायला चालू करूया. बेसन कमी आहे का. मला तर भावांनो, इथे मोठा विषय झालेला आहे. तर मगाशी तुम्ही बघितलं असेल तर मगाशी थोडा वेगळा दिसत होता, आता थोडा वेगळा दिसतो. तर मगाशी थोडा पीठ कमी होता आणि आता पीठ टाकला, नंतर परत तेल लागला, परत पाणी टाकलंय, परत पीठ टाकलंय. असा करून आमची कांदा भजीची रेसिपी म्हणजे मलाच वाटत नाही का कशी काय या होणार आहे. तर आता जाऊ द्या, बघू जशी होईल तशी. तर तुम्ही काही करू नका, तुमच्या मम्मी पप्पाला कोण असेल त्यांना करणार आहे त्यांना सांगा. नाही तर आपली नाक्यावर तुमच्या तिथून विकत जाणार कांदा भजी. माझ्या बघून करू नका.
या मी कर मला असं या मी कर मला आता असं वाटायला लागलंय चुकी केली कांदा भजी काढायला लावले. कारण की मला आता वाटतंय गपचूप जावा नाक्यावर कांदा भजी विकत आणावी मग खावावी असं मला तरी आता वाटायला लागलं आहे. कारण की माझ्याने नाही होणार या हे सर्व माझी पात्रता नाही आहे करायची. तर तुम्ही असं घरी नका करू. कोणतरी तुमची मम्मी मी असेल काका काकू आजी बिजी कोणतरी असेल ते त्यांना भजी काढायला सांगा. माझी रेसिपी बघून तरी काढू नका. बस एवढंच मी एवढंच तुम्हाला सांगतो दुसरं काय नाही. तर भावांनो आपली इथे आता कांदा भजी झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही बघा आपली कांदा भजी या प्रकारे झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण जरा टॉमॅटो सॉस पण घेतलेला खायला आणि एकदम अशी कुरकुरीत झालेली एकदम आवाज पण येतो कुरकुरीत. तर हे आपण असे आता खाणार आहोत. गरम आहे जरा. तर भावांनो कांदा भजी एकदम मस्त झालेली आहे. आणि मध्ये थोडी कुठे कुठे जरा करपलेली आहे ही गोष्ट जरा वेगळी आहे. तर बस एवढाच. तर ब्लॉग आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ब्लॉग मी इथे त्यांनी करतोय. ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. टाटा.